तर मित्रांनो, आज जवळपास 2 वर्षाच्या अंतरानंतर मी डबल एक यूट्यूबला व्हिडिओ टाकायला सुरू केलेले आहे. तर आजपासून आपल्या चॅनलवर रोज व्हिडिओ यायला सुरू होतील. तर आज आपण चित्र काढणार आहेत ते म्हणजे बालकृष्णाचं, आणि ती असणारी एक वॉटर कलर पेंटिंग. जर तुम्ही सगळ्या स्टेप्स व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्ही सेम माझं सगळे चित्र काढू शकाल. तर चला आज सुरुवात करूया. आता चित्र काढताना तर तुम्ही बघताच आहेत, आता खूप सर्व जणांना पेंटिंग करताना खूप सगळ्या अडचणी येतात. जर अडचणी येत नसत्या तर हे व्हिडिओ कदाचित तुम्ही बघायला आलाच नसतात. तर सुरुवातीला पेंटिंग करतानाही मला एक भीती वाटायची, म्हणजे कलर पसरला तर, लाईटच्या जागी कलर डार्क झाला तर, किंवा आउटलाईन चुकली तर, म्हणजे अशी खूप प्रकारची विविध भीती आपल्याला वाटत असते. पण जसं जसं तुम्ही ती पेंटिंग करत जाता, हळूहळू तुम्हाला त्याची सवय होत जाते, तर नंतर ती भीती वाटत नाही. मग आपोआप आपला ब्रश फिरायला सुरू होतो आणि सुंदर अशी पेंटिंग बनून तयार येते. तर पेंटिंग करताना आपल्याला सगळ्यात पहिले म्हणजे घाबरायचं नाही आहे. आणि महत्त्वाचे स्टेप्स म्हणजे आपल्याला लेअर बाय लेअर पेंटिंग करायची आहे. म्हणजे आधी डार्क लेअर अप्लाय केली, त्याच्यावर फेंट लेअर अप्लाय केली, मग त्याच्यावर जे पीक इफेक्ट्स आहेत ते अप्लाय केले. तर या काही छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि आउटलाईन जी ती आपल्याला डार्कली कधीच नाही बनवायची, कारण आउटलाईन जर डार्कली बनवली तर त्याचा इफेक्ट पूर्ण ड्रॉइंगवर पडतो. जसं की आता आपण ही श्रीकृष्णाची ड्रॉइंग बनवतो आहे, तर ही ड्रॉइंग तशी तर आहे खूप टफ, पण जे आर्टिस्ट नेहमी ड्रॉ करतात किंवा नेहमी पेंट करतात त्यांना ही पेंट करताना काहीच अडचण येणार नाही. ते एकदम सिम्पली करून टाकतील. का? कारण त्यांच्या मनात कलर पसरण्याची किंवा कलर डार्क होण्याची किंवा फेंट होण्याची भीती नसते. आणि फक्त प्रॅक्टिसच तुम्हाला परफेक्ट करू शकते पेंटिंगमध्ये. देर इज नो शॉर्टकट, बिकॉज शॉर्टकट इज दी नेक कट. तुम्हाला ह्याची प्रॅक्टिसच करावं लागेल. जितकी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करताल तितकी तुमची पेंटिंग चांगली होणार आहे, तितकी अट्रॅक्टिव्ह होणार आहे. तसंच तुम्हाला तुमच्या ड्रॉइंगकडं जास्तीत जास्त टाईम देण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण तुम्ही जितका टाईम देताल तितकीच तुमची ड्रॉइंग जास्त अट्रॅक्टिव्ह होईल. आणि हो, पेंटिंग करताना बऱ्याच वेळेस चुका होतात, खूप चुका होतात. कित्येकदा आपल्याला ती पेंटिंग पूर्णपणे खराबी होऊन जाते, पण आपल्याला प्रयत्न करत राहायचं आहे, कारण चुका करणारच नाहीत तर आपण शिकणार कसे. तर एक वेळेस किंवा 2 वेळेस पेंटिंग खराब आली म्हणून आपल्याला ते सोडून नाही द्यायचं आहे, तर त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. नवीन नवीन टेक्निक्स अप्लाय करायच्या. जसं की आज मी तुम्हाला एक टेक्निक तर सांगितलीच, की लेअर बाय लेअर आपल्याला शेड्स अप्लाय करायचे. आधी डार्क लेअर्स अप्लाय करायचे, मग त्याच्यावर फेंट लेअर्स अप्लाय करत जायच्या, आणि मग फिनिशिंग करताना आयब्रोज, आईज, आयलॅशेस, लिप्स एवढे लेअर्स आपल्याला अप्लाय करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ड्रॉइंगमध्ये हेअर्स असतात, कारण हेअर्सपासून ब्युटी येते ड्रॉइंगला, तर ते आपल्याला डायरेक्शन मेंटेन करायची आहे हेअर्स ड्रॉ करताना. आणि त्याच्यामध्ये सुद्धा शेड्स मेंटेन करायचे. सगळ्यात पहिला शेड आपल्याला ब्राऊन कलरचा द्यायचा आहे, मग सेकंड शेड डार्क ब्राऊन कलरचा, थर्ड शेड नेव्ही ब्ल्यू प्लस ब्लॅक कलरचा, आणि लास्ट शेड आपल्याला डार्क ब्लॅक कलरचा द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपली ड्रॉइंग कंप्लीट करायची आहे.